वर्षांपासून फरार असलेला आरोपी भोकरदन पोलिसांच्या जाळ्यात. हरियाणा, मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या तपासणीसाठी आरोपीला दिले कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात. हरियाणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यातील 3 वर्षांपासून फरार असलेला सराईत असलेल्या आरोपीला भोकरदन पोलिसांनी सीताफीने ताब्यात घेऊन कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले. विशाल विलास सोनवणे, राहणार सुतार गल्ली, भोकरदन, हा विविध सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मागील 3 वर्षांपासून फरार होता. संबंधित राज्यातील तपास अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी भोकरदन पोलिसांशी संपर्क साधून सहकार्याची विनंती केली होती. यानुसार भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा निश्चित केला. त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेंगलोर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर राजेश आणि जमादार श्रीनाथ रेड्डी यांची माहिती देण्यात आली. गुरुवारी कर्नाटक पोलिसांचे तपास पथक भोकरदन येथे दाखल झाले. त्यांच्या समवेत भोकरदन पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करून विशाल सोनवणे याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी विरुद्ध 4,43,00,000 रुपयांचा सायबर फसवणुकीचा आरोप असून त्याच्या विरुद्ध हरियाणा राज्यातील गुरुग्राम सायबर पोलीस ठाणे तसेच मध्य प्रदेशातील ग्वालियर क्राईम ब्रँच येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पवन राजपूत, महिला पोलीस अंमलदार कल्पना बोडके तसेच पोलीस कर्मचारी प्रशांत उबाळे आणि अनिल गवळी यांनी केली आहे. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख, भोकरदन.